भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष माननीय राजसाहेब ठाकरे यांना मानाचा मुद्रा या ठिकाणी आजच्या या जाहीर सभेत उपस्थित मंचावरील सर्व महायुतीचे पदाधिकारी आणि समोर जमलेले बंधू भगिनींनो, आपण 18व्या लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जात आहोत. अनेक टप्प्यांचं मतदान संपलेलं आहे. त्याचप्रमाणे येत्या 20 मेला मुंबई शहरामध्ये लोकसभेच्या उमेदवारांसाठी मतदान होणार आहे. या ठिकाणी आपण हे मतदान कशासाठी करत आहोत? या देशाची सत्ता कुणाच्या हातात दिली पाहिजे? हा देश कुणाच्या हातात सुरक्षित असेल, विकास असेल, आपला हिंदुत्वाचा वारसा असेल, हे जपण्याचं काम खरं झालं असेल मागच्या 10 वर्षात माननीय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली. त्यामुळे येणाऱ्या 20 तारखेला माननीय राहुल शेवाळे साहेब यांना प्रचंड बहुमताने विजय करून आपण लोकसभेत पाठवायचंय. यासाठी आपण सर्वजण जमा झालेलो आहोत. या भारत देशामध्ये ज्या प्रकारचा विकास होत आहे, ज्या प्रकारची विकासाची गती आहे, त्याचं श्रेय खरोखर नरेंद्र मोदी साहेब यांचं आहे. आणि या विकासासाठी आणि हिंदुत्वाचा वारसा जपण्यासाठी माननीय राजसाहेब ठाकरे यांनी सुद्धा महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. परंतु महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केल्यानंतर अनेकांच्या पोटात दुखायला चालू झालं. काय कामवाल्या बाया सुद्धा राजसाहेबांवर बोलायला चालू झाल्या, पण त्या पक्षात नव्हत्या. 2019 त्यांना मी आठवण करून देतो. 2019 साली माननीय आदित्य ठाकरे वरळीमधून विधानसभेची उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळेस ठाकरे कुटुंबातील कोणतरी पहिल्यांदा निवडणूक लढवतंय म्हणून माननीय राजसाहेब ठाकरे यांनी वरळीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उमेदवार दिला नाही. तो बिनशर्त पाठिंबा नव्हता का? कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे 27 नगरसेवक होते. त्यावेळेसही महापौर पदाच्या निवडणुकीमध्ये मनसेने तटस्थ भूमिका घेतली आणि त्या ठिकाणी शिवसेनेचा महापौर केला. त्यावेळेस आमचा बिनशर्त पाठिंबा आठवला नाही का? आता उगीच आपल्याकडे विकासावर बोलण्यासारखं काही नाही आणि असे भावनिक मुद्दे पक्ष बोलले, असली आव्हाने घेऊन जनतेमध्ये जायचं. परंतु आता जनता या फुलदाबांना बळी पडणार नाही. आम्ही अनेक प्रकारे आपली मदत केली, परंतु त्या बदल्यात आपण काय दिलं? मनसे नेते माननीय अमित साहेब ठाकरे आजारी असताना, परदेशात उपचार घेत असताना तुम्ही आमचे 6 नगरसेवक सोडले. आणि हे तुमचे कृत्य, हे तुमच्या नियतीला आणि निसर्गाला सुद्धा मान्य झाले नाही. आमचे 6 नगरसेवक आपण घेऊन गेला, पण तुमचे 42 आमदार याच निसर्गाने त्या गुवाहाटीच्या झाडी डोंगरामध्ये बोलून घेतले. ही खरं तर नियतीने दिलेली तुम्हाला सजा आहे आणि आम्हाला अभिमान आहे. आम्ही राजसाहेब ठाकरे यांच्या बरोबर काम करतो, त्यांचे महाराज सैनिक आहेत. नक्कीच आम्हाला कुठं खाली बघायची वेळ येणार नाही. राजसाहेबांची भूमिका ही देशासाठी आणि देशाच्या स्वाभिमानासाठी, हिंदुत्वासाठी आहे. आता आपण मागच्या 10 दिवसात पुणे इथं एकाच मंचावर नरेंद्र मोदी साहेब आणि अमित साहेबांना पाहिलं. अमित साहेबांनी नरेंद्र मोदी साहेबांना हस्तांदोलन केलं आणि एक राजसाहेबांचे संस्कार, वडीलधाऱ्यांची आपली परंपरा म्हणून अमित साहेब नरेंद्र मोदींचे आशीर्वाद घेण्यासाठी नतमस्तक व्हायला निघाले. परंतु मोदी साहेबांनी त्यांचे दोन्ही हात पकडले आणि त्यांनी त्यातून एक संदेश दिला, ठाकरे किसके साथ सामने झुकते नहीं. आणि म्हणून आम्हाला गर्व आहे, आम्ही ह्या राजसाहेबांबरोबर आहे. हेच न झुकणारे ठाकरे आहेत. फक्त निवडणुका आल्या की मतदारांना काहीतरी भूलतापा करायची, भावनिक आव्हान करायची आणि निवडणुका जिंकायच्या. परंतु आता हे दिवस गेलेले आहेत. या ठिकाणी फक्त विकास असेल, देशाची सुरक्षा असेल, देशाचा नागरिक सुरक्षित असेल, सक्षम असेल, तरच लोक तुम्हाला मतदान करतील. आणि या ठिकाणी भारत देश
अतिशय योग्य नेतृत्वाच्या हातात आहे, ते म्हणजे नरेंद्र मोदी साहेबांच्या. म्हणून येणाऱ्या निवडणुकीत या संपूर्ण भारत देशात 400 पार नाही तर 500 पार नक्की होतील, अशा प्रकारचं एकंदरीत वातावरण आहे. आपल्या दक्षिण मध्य मुंबईचे उमेदवार मान्य राहुल शेवाळे साहेबांचा आपण प्रवास पाहिला तर नगरसेवकापासून स्टँडिंग कमिटी पासून 10 वर्षे खासदार असा गल्लीपासूनचा दिल्लीपर्यंतचा प्रवास त्यांनी केलेला आहे. आणि त्यांना आपल्या भागातल्या विभागातल्या सर्व समस्यांची जाण आहे. अनेक समस्या सोडवण्याचं काम त्यांनी गेल्या 10 वर्षामध्ये केलेलं आहे. महानगरपालिकेत असतानाही अनेक समस्या त्यांनी सोडवलेल्या आहेत. चेंबूर असेल, अणुशक्ती नगर असेल, आपल्या आजूबाजूच्या भागाची जे पण विकासाच्या योजना असतील त्यासाठी निधी देण्याचं काम माननीय राहुल शेवाळे साहेबांनी अनेकदा केले आणि याचा अनुभव आपल्या सर्वांना आहे. मी आज या ठिकाणी चेंबूर मधील सर्वात वाईट परिस्थिती आहे ते SRA प्रोजेक्टची. खऱ्या अर्थाने राहुल शेवाळे साहेब निवडून येतील तर आमची सर्वांची त्यांना विनंती आहे, जे SRA प्रोजेक्ट रखडलेले आहेत, 5-5 वर्ष लोकांना पाणी मिळालं नाही, लोक बेघर झालेले आहेत, त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपल्याला प्राथमिकता या कामाला दिली पाहिजे. बिल्डिंग लोकांची मनमानी मोडीत काढली पाहिजे आणि जो लोकांना त्रास होतोय तो कुठेतरी थांबला पाहिजे. स्थानिक नगरसेवक असतील, आमदार असतील, यांचे लागेबंधे बिल्डिंग लोकांची असल्यामुळं नागरिकांच्या बाजूने त्यांना भ्रष्ट शब्द काढण्याची सुद्धा हिंमत होत नाही. हे तर खरं आमच्या चेंबूरकरांचं दुर्दैव आहे. अनेक विषय आहेत, चेंबूरमध्ये अनेक तरुण आहेत, बेरोजगार आहेत आणि सर्वात मोठं दुर्दैव म्हणजे चेंबूरमध्ये RCF, BPCL, HPCL, टाटा पॉवर, ONGC या कंपन्यामध्ये लाखो कर्मचारी काम करतात, पण दुर्दैव आहेत ते परप्रांतीय, बाहेरचे आहेत, ओडिसाचे आहेत, आंध्राचे आहेत. परंतु आमच्या स्थानिकाला या ठिकाणी रोजगार मिळत नाही. या ठिकाणी या कंपन्याचं प्रदूषण आमची जनता सहन करते, पण इथले उद्योग आणि व्यवसाय नोकऱ्या ही बाहेरची लोक करतायत. हे कुठेतरी थांबवण्याचं काम आहे आणि नक्कीच आम्ही महायुती द्यायसाठी यापुढे काय प्रयत्न करू. अनेक जणांना बोलायचंय, त्यामुळे मी आपला जास्त वेळ घेत नाही. तुर्तास या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद. धन्यवाद मावळी धुर्वे साहेब. कमी शब्दामध्ये खऱ्या आवाजामध्ये आपण आपले विचार या ठिकाणी मांडले. तसे यानंतर भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते घाटला खारदेव नगरचे सुपुत्र